साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या वतीने 29 व 30 जानेवारी 2025 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र बार्शी रोड सोलापूर येथे 17व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार 29 जानेवारी 2025 रोजी खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर नितीश कुमार रणशूर, भरडधान्य संशोधन केंद्र सोलापूरचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बसवराज रायगोंड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी नौका पुणेचे समन्वयक डॉक्टर संजय देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी संशोधक संचालक डॉक्टर SD गोरंटीवार आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉक्टर राजीव मराठे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी सहसंचालक पुण्याचे दत्तात्रय गावसाने विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विभाग प्रमुख तुषार जाधव हे ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मॅप मायक्रॅप संचालक राजेंद्र शितोळे, नाबार्डचे DDM नितीन शेळके मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिके, तांत्रिक चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन याद्वारे विविध आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा या केंद्राचे प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केले आहे.